नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. आनंद आश्रमामध्ये काल गुरुपौर्णिमेचा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली. शहरातील आनंद आश्रम येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या खोलीत जाऊन त्यांनी वापरातील वस्तूंवर फुलं वाहून पवित्र स्मृतींना अभिवादन केलं. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावरही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार श्री रवींद्र फाटक, सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन समिती अध्यक्ष विलास जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर आदींनी श्री एकनाथ शिंदे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या. गेले 20 वर्ष ठाणे आणि परिसरातील दिव्यांग व्यक्ती, बहुविकलांग मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयं बहुविकलांग मुलांचा पुनर्वसन केंद्र या संस्थेने आपल्या समाजसेवेतील सेवेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. 20 वर्षांच्या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून संस्था आता संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र हा उपक्रम सुरू करणार आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचं लोकार्पण करण्यात आलं. स्वयंसंस्थेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय उपचार, फिजिओथेरपी, विशेष शिक्षण, समुपदेशन, सहाय्यक उपकरणांचं वितरण, गृहस्थित उपचारांचं मार्गदर्शन तसंच पालकांसाठी प्रशिक्षण अशा सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उद्घाटन प्रसंगी स्वयं बहुविकलांग संस्थेच्या संचालिका नीता देवळालकर, राजीव देवळालकर, श्रेया देवळालकर आणि शिवसेनेचे अमित लोटलीकर, बालाजी पाटील खतगावकर आदी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्तनगर परिसरातील साईबाबा मंदिरामध्ये अतिशय उत्साहाने गुरुपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिर परिसरामध्ये विशेष प्रकारची सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे साईनाथ सेवा संस्थेचे संस्थापक माजी नगरसेवक स्वर्गीय बळीभाई नैबाक्कर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन देखील करण्यात आलं. यावेळी श्री साई सेवा समितीचे सल्लागार आमदार संजयजी केळकर, अध्यक्ष श्री मंगेश बळीभाई नैबाक्कर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी विशेष उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 5:15 वाजता काकड आरती, मंगल स्नान, पूजा आणि अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत ग्रंथसमाप्ती आणि श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं. दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी सांज धुपारती करण्यात आली होती. आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैबाक्कर यांच्या उपस्थितीत साईनाथ सेवा समितीच्या पदाधिकारी आणि साई भक्तांच्या सोबत साई पालखी काढण्यात आली. ही पालखी श्री साईनाथ मंदिर, इमारत क्रमांक 47 कडून रामदासराव उद्यान, शिवसेना शाखा, त्याचप्रमाणे साईनाथ मंदिर येथे परत आली. या संपूर्ण उत्सवाला साई भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह दर्शनाचा लाभ आणि प्रसादाचा देखील लाभ घेतला. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देखील पालखी सोहळा आहे. सकाळपासून साईबाबा मंदिरापर्यंत पालख्या येतात. एक प्रकारे ही प्रतिशिर्डी समजली जाते, कारण की 36 वर्षापासून या ठिकाणी हे मंदिर आहे आणि त्यांना पण भंडारा असतो. आता पालखी सोहळा आहे, त्याच्यानंतर त्यांचा पण भंडारा असेल आणि या निमित्ताने श्रद्धा, भक्ती आणि साईबाबांची श्रद्धा आणि सबुरी हा जो संदेश आहे तो भक्तगण जो आहे तो घेऊन जातो. एक प्रकारे हे चार्जिंग स्टेशन आहे. गुरुपौर्णिमेला इकडे चार्जिंग केलं की वर्षभर
ते चार्जिंग टिकत राहतं आणि त्याच्यामुळे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा गुरुपौर्णिमेचा उत्सव हा इथे साजरा केला जातो. सातत्याने भक्तांची रीळ लागलेली असून आज दुपारी मंदिरामध्ये काही मुंबई, ठाणे, कल्याण येथून पालख्यासुद्धा काल रात्रीच आल्या होत्या. आत्तासुद्धा काही पालख्या आज मंदिरामध्ये येणार आहेत. तसेच आज दुपारी 1 नंतर भंडारा चालू करण्यात येणार असून तो भंडारा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज वर्तकनगरमध्ये साईंची पादुकांची पालखी निघणार असून त्यानंतर ती मिरवणूक मंदिरामध्ये येणार असून भजन, कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम आज होणार असून वर्षाच्या संघर्षाने केली समाजाची हो जाण आहे साल्वी साहेबांचं फार मोठं असं योगदान. संघर्ष आमचा श्वास, स्वाभिमान आमची ओळख. स्वर्गीय राजारामजी साळवी साहेबांचा संघर्षाचा वारसा आजही तितकाच तेजस्वी आहे. आगरी सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री प्रदीपजी साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा आगरी सेनेचे प्रमुख श्री राहुलजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस साजरा होतो आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता गडकरी रंगायतण ठाणे येथे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित रहा. एकजूट, स्वाभिमान आणि संघटन शक्तीचा संदेश द्या. 40 वर्षांचा संघर्ष, स्वाभिमान आणि सेवेचा वारसा. आगरी सेना, जय आगरी, जय महाराष्ट्र. दिनांक 1 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतण ठाणे येथे आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस. बांधवांसाठी धावताव ठाणे जिल्ह्याचं राज आम्ही हाव. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. वर्षाच्या संघर्षाने केली समाजाची हो जाण आहे साल्वी साहेबांचं फार मोठं असं योगदान. संघर्ष आमचा श्वास, स्वाभिमान आमची ओळख. स्वर्गीय राजारामजी साळवी साहेबांचा संघर्षाचा वारसा आजही तितकाच तेजस्वी आहे. आगरी सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री प्रदीपजी साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा आगरी सेनेचे प्रमुख श्री राहुलजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस साजरा होतो आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता गडकरी रंगायतण ठाणे येथे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित रहा. एकजूट, स्वाभिमान आणि संघटन शक्तीचा संदेश द्या. 40 वर्षांचा संघर्ष, स्वाभिमान आणि सेवेचा वारसा. आगरी सेना, जय आगरी, जय महाराष्ट्र. दिनांक 1 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतण ठाणे येथे आगरी सेनेचा
40वा वर्धापन दिवस. बांधवांसाठी धावताव ठाणे जिल्ह्याचं राज आम्ही हाव. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. संपूर्ण जगावर घोंघावणारं तिसऱ्या विश्वयुद्धाचं संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीव घेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेलं नैराश्य अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशी नाही. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर आधारित रामराज्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नातून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला साधनेचे आणि गुरुचरणांचं भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणं अनिवार्य आहे. जेव्हा समाजाची आध्यात्मिक श्रद्धा प्रत्यक्ष सुशासनात प्रवृत्ती होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्याची पहाट होते, असे ओजस्वी प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी केलं. सनातन संस्थेच्या वतीने CKP हॉल येथे एका अतिशय दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. यंदा संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगू, मल्याळम आदी भाषांमध्ये देशभरात 81 ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी हा महोत्सव संपन्न होत असल्याचं यावेळेस सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं. गुरु कृपायोगाचं महात्म्य या सनातन संस्थेच्या ई-बुक ग्रंथाचं अधिवक्ता उदय वारुंजीकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई, सनातन संस्थेचे श्री अभय वर्तक यांच्या हस्ते याचं प्रकाशन करण्यात आलं. ठाणे महापालिकेने मुंब्रा आणि दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरोधात 30 जुलैपासून 3 दिवसांची विशेष मोहीम सुरू केली आहे. व्यावसायिक वापर, सर्व्हिस स्टेशन, खाजगी टँकर तसंच घरगुती अनधिकृत जोडण्यांवर कारवाईसाठी 2 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. अनधिकृत जोडण्या तोडून संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. गेल्या 3 महिन्यात या भागात 65 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून 40 ओव्हरवॉल नळही हटवण्यात आले आहेत. नागरिकांनी अधिकृत प्रक्रियेद्वारेच नळ जोडणी घ्यावी असं आवाहन पालिकेने केलं आहे. मुंबईच्या जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात चितळसर, मानपाडा, टेकुजिनीवाडी येथे सुमारे 10 हेक्टर जागेवर अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने ठाण्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर केलेल्या 150 कोटी रुपयांपैकी या प्रकल्पासाठी प्रारंभी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जैवविविधता संवर्धन, पर्यावरण जनजागृती, विद्यार्थ्यांसाठी निसर्ग शिक्षण
आणि पर्यटनाला चालना देणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं श्री सरनाईक यांनी सांगितलं. ठाणेकरांना शहरातच हा दर्जेदार निसर्ग अनुभव मिळावा यासाठी हा प्रकल्प विकसित केला जात असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने माझे घर माझा बाप्पा या उपक्रमांतर्गत ऑगस्ट महिन्यात प्रत्येक शनिवार आणि रविवारी विनामूल्य पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 19-20 नौपाडा येथे सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते 5 या 2 सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचं मार्गदर्शन तसंच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. नागरिकांनी QR कोडद्वारे नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो. आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.